मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 108 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना, नेहमी चांगल्या व सज्जन माणसांच्या संगतीत राहा. त्यांच्या प्रभावामुळे आपल्या कृतीत आणि विचारांमध्ये बदल होतो व आपल्यात भक्तिभाव निर्माण होतो. क्रिया न करता केवळ तोंडाने बडबड करणं टाळावं. उगाच वादविवाद करण्यापेक्षा एकामेकांशी हितकारी संवाद साधावा. मित्रांनो, साधू आणि सज्जनांच्या संगतीत राहावं, कारण त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे आपल्या स्वभाव, बुद्धी व कृतीमध्ये योग्य बदल घडून येतात. या बदलामुळे आपल्यातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. ही सकारात्मक ऊर्जा आयुष्यात आपल्याला यश देते व पुढे मोक्षापर्यंत घेऊन जाते. म्हणूनच नुसतं बोलत न राहता आपल्या सकारात्मक शब्दांना कर्माची साथ लाभली पाहिजे. कारण आपण केवळ बोलत राहिलो व त्यानुसार कर्म केली नाहीत तर सफलता मिळणार नाही. तसंच वादविवाद करण्यात आपला वेळ व ऊर्जा वाया न घालवता त्याचा उपयोग ज्ञानार्जनात करावा. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन, हमेशा अच्छे और नेक लोगों की संगति में रहो. उनके प्रभाव से हमारे कर्म और विचारों में बदलाव आता है और हमारे अंदर भक्ति की भावना पैदा होती है. बिना क्रिया किए सिर्फ बातें करने से बचे. बेवजह बहस करने के बजाय हमें एक दूसरे से कल्याणकारी संवाद करने चाहिए. दोस्तों, संत और सज्जन की संगत में रहे, क्योंकि उनसे मिला ज्ञान हमारे स्वभाव, बुद्धि और कर्मों में सही बदलाव लाता है. ये बदलाव हमारे अंदर की नकारात्मकता को कम करता है और सकारात्मक ऊर्जा को बढ़ाता है. ये सकारात्मक ऊर्जा हमें जीवन में सफलता दिलाती है और आगे मोक्ष की ओर ले जाती है. इसलिए हमें केवल बातें करने के बजाय सकारात्मक शब्दों को कर्म में रूपांतरित करना चाहिए. क्योंकि अगर हम सिर्फ बातें करते रहेंगे और उसके अनुसार काम नहीं करेंगे तो हमें सफलता नहीं मिलेगी. इसी तरह बहस करने में अपना समय और ऊर्जा बर्बाद करने के बजाय इसका इस्तेमाल ज्ञानार्जन में करना चाहिए. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O mind, always remain in the company of good and virtuous people. Their influence brings about a change in our actions and thoughts and awakens a sense of devotion within us. Avoid merely talking without taking action. Instead of arguing unnecessarily, we should engage in constructive dialogues with each other. Friends, stay in the company of saints and virtuous people, because the knowledge gained from them brings about positive changes in our nature, intellect, and actions. This change reduces the negativity within us and boosts positive energy. This positive energy brings success in life and lead us towards ultimate liberation. Therefore, instead of merely talking, we should translate positive words into action. Because if we keep merely talking and do not act accordingly, we will not achieve success. Similarly, instead of wasting time and energy on arguments, one should use it to acquire knowledge. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.